न्यायालयात एका वारस दाखल्यांचे काम प्रलंबित असताना मयत मुलीच्या वारसांना डावलून न्यायालयातून त्याच वारसाने नवीन दाखला तयार करून घेतलाय। न्यायालयाची दिशाभूल करून नवीन वारस दाखल्याच्या आधारावर बिल्डरबरोबर 12.5% भूखंड विक्रीचा प्रयत्न केल्याची तक्रार करण्यात आली। मात्र सिडकोचेच काही भ्रष्ट अधिकारी या तक्रारींकडे दुर्लक्ष करून संगनमताने बिल्डरांच्या फायद्यासाठी भूखंड विक्रीस हातभार लावित असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आलाय। न्यायालयाची दिशाभूल करून मयत बहिणीच्या वारसांना डावलून 12.5% भूखंड लाटण्याचा प्रयत्न करण्याच्या या प्रकाराची मात्र परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे। दुतुम ग्रामपंचायत हद्दीत राहणारे रामा लहू ठाकूर हे सन 2016 मध्ये मयत झाले। त्यांच्या पश्चात 5 मुले आणि 1 मुलगी असे वारस आहेत। यामध्ये त्यांची मुलगी कुंदा ठाकूर यांचे 2017 साली निधन झाले। दरम्यान जमीन संपादनाच्या मोबदल्यात सिडकोकडून 12.5% विकसित भूखंड मिळणार आहेत। त्यासाठी वडील आणि बहिणीच्या मृत्यूनंतर कायदेशीर वारस असलेल्या अंकुश ठाकूर, अशोक ठाकूर, श्रीमती नंदा ठाकूर, श्रीमती सुरेखा ठाकूर, श्रीमती अंजली ठाकूर व मयत कुंदा ठाकूर यांचे वारस पूजा घरत, सन्नी ठाकूर, प्रीतम ठाकूर, अश्विनी ठाकूर आदी वारसांनी वारस दाखला मिळण्यासाठी उरणच्या दिवाणी न्यायालयात अर्ज दाखल केलाय। 2019 साली वारसा दाखल्यांसाठी केलेला अर्ज न्यायालयात अद्यापही प्रलंबित आहे। मात्र वारस दाखला प्रलंबित असतानाही अंकुश ठाकूर, अशोक ठाकूर, श्रीमती नंदा ठाकूर, श्रीमती सुरेखा ठाकूर, श्रीमती अंजली ठाकूर आदी वारसांनी मयत कुंदा ठाकूर यांचे वारस पूजा घरत, सन्नी ठाकूर, प्रीतम ठाकूर, अश्विनी ठाकूर आदी वारसाला डावलून 2020 मध्ये उरण न्यायालयात वारस दाखला मिळण्यासाठी अर्ज केला होता। न्यायालयाने ही वारस दाखला कुंदा ठाकूर यांचे वारस पूजा घरत, सन्नी ठाकूर, प्रीतम ठाकूर, अश्विनी ठाकूर आदी वारसांना डावलून वारस दाखला दिला आहे। न्यायालयाची दिशाभूल करून मिळालेल्या वारस दाखल्याच्या आधारावर त्यांनी सिडकोकडे 12.5% विकसित भूखंड मिळण्यासाठी अर्ज केलाय। याची माहिती मिळताच मयत कुंदा ठाकूर यांच्या वारसांनी सिडकोकडे तक्रार करून 12.5% भूखंडाचे वाटप करू नये अशी विनंती देखील केली आहे। RBN साठी न्यूज ब्युरो, उरण। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।